नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणासाठी निघालेलं भगवं वादळ अंतरवाली सराटीमधून थेट मुंबईच्या आझाद मैदानावर धडकलं. मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत. त्यांच्या ह्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी दिली, परंतु ही परवानगी फक्त 1 दिवसांसाठी होती. आता पुढे या आंदोलनाचं काय होणार अशी चर्चा सुरू झालेली असताना पोलिसांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं ह्या आंदोलनाला आणखी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषयच आहे उपोषणाला 1 दिवस मुदतवाढ, सरकार बॅकफूटवर, जरांगे फ्रंट फूटवर. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आज पाहतोय की अक्षरशः मुंबईच्या रस्त्यांवरती अक्षरशः भगवं वादळ पाहायला मिळालेलं होतं. दिवसभर सगळीकडे चर्चा होती की आता या 6 वाजेपर्यंत जरांगेला आंदोलनासाठी जे आहे ते वेळ देण्यात आलेला होता. ती मुदत ओलांडल्याच्या नंतर नेमकं काय होणार, जरांगेचं आंदोलन गुंडाळलं जाणार की कशी परिस्थिती निर्माण होणार अशी अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं आणि सरकारच्या वतीनं, पोलिसांच्या वतीनं 1 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अगदी निश्चित राजरत्न, मनोज जरांगे पाटील हे आज पहाटे जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि सकाळी 9:30 पावणे 10च्या आसपास मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचले. बरोबर 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण जे आहे ते सुरू झालं. त्या अगोदर त्यांनी संबोधन देखील केलं, मराठा समाजाला संबोधित देखील केलं, तिथल्या आंदोलकांना संबोधित जे आहे ते केलं. आंदोलनाची परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार आणि आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान काय मुंबई सोडणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील, मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईच्या बाहेर पडणार नाही असं मनोज जरांगे पाटील जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज दिवसभर जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू राहिलं. आता सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू राहिलेलं आहे. या काळामध्ये जर आपण पाहिलं तर परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव असतील, त्यानंतर धाराशिवचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर असतील, आमदार कैलास घाडगे पाटील असतील, आमदार प्रकाश सोळंके असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, किंवा मग सगळे प्रमुख नेते जे आहेत ते भेटले. अगदी बजरंग बाप्पा सोनवणे जे बीडचे खासदार आहेत ते त्या ठिकाणी जाऊन भेटले. वर्ध्याचे खासदार भास्कर भगरे गुरुजी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत ते जाऊन भेटले. खासदार निलेश लंके मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटले आणि अनेक पदाधिकारी, नेते, खासदार हे सगळे जाऊन त्या ठिकाणी भेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक आमदारांनी मनोज जरांगे पाटलांना थेट पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र सरकारचं शिष्टमंडळ भेटायला जाईल, किंवा अगदी काही वेळात जरांगे पाटलांना भेटेल अशी साधारणतः बातमीच्या अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र आज जवळपास 8 तास झाले मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, उपोषण सुरू होऊन. मात्र या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ अद्यापही पोहोचलेलं नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तर राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. कदाचित सरकारचे शिष्टमंडळ रात्रीमधून मनोज जरांगे पाटील यांना भेटू शकतं किंवा मराठा आरक्षण उपसमितीची बैठकीच्या अनुषंगाने काही चर्चा जी आहे ती होऊ शकते. असं सगळं असताना 1 दिवसाची मुदतवाढ ही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, उपोषणाला जी आहे ती दिली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच जर आपण राजरत्न पाहिलं तर या तू जसं सुरुवातीला म्हटलंस तसं परवानगी मिळाल्यानंतर किंवा या मनोज जरांगे पाटलांची चर्चा सुरू झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर आज काय होणार, आज नेमकं काय होऊ शकतं, परवानगी मिळू शकते की मग आणखीन काही वेगळा निर्णय सरकारच्या बाबतीत घेतला जाऊ शकतो, हे सगळं असताना राजरत्न एक बातमी येऊन धडकली की 1 दिवसाची परवानगी जी आहे ती आता पुढे मुदतवाढ जी आहे ती मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता मनोज जरांगे पाटील हे 1 दिवस आंदोलन, उपोषण आझाद मैदानावर करू शकणार आहेत. मात्र दुसरी एक ब्रेकिंग माहिती अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कदाचित उद्या मुंबई दौऱ्यावर असू शकतात. त्यामुळं त्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुद्धा सरकारची भूमिका जी आहे राजरत्न ती अतिशय निर्णायक आणि महत्वाची असणार आहे. संकेत, निश्चितपणे सरकारची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. परंतु जर पाहिलं तर ह्या आंदोलनाला 1 दिवस जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने परवानगी देण्यात आलेली होती आणि आता त्याविरोधात जरांगे पाटलांना अटक करावी अशी मागणी अर्थात कायदे पंडित जे आहेत, वकील आहेत, गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यांनी थेटपणे ऑनलाईन पद्धतीने जी आहे ती जरांगे पाटील यांच्या विरोधात थेटपणे तक्रार सुद्धा केलेली आहे. संकेत, त्याचबरोबर भारतीय न्याय संहिते अंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील सदावर्ते या सुद्धा होत्या. खरं तर पाहिलं तर हेच गुणरत्न सदावर्ते आहेत. त्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांच्या मार्फत जी याचिका लढलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी ते आरक्षण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण फेटाळला गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता संकेत आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीनं परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये तर पाहिलं तर सह्याद्री अतिथीगृहामध्ये जर पाहिलं तर पोलीस महासंचालक जे आहेत रश्मी शुक्ला त्या सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. सरकारच्या वतीनं चर्चा झाली आणि त्यानंतर कुठेतरी मुदतवाढ देण्यात आलेली होती. खरं तर परिस्थिती चिघू नये म्हणून हा सगळा निर्णय घेण्यात आला असं वाटतं का? अगदी निश्चित राजरत्न. आज सकाळी ज्यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सह्याद्री अतिथीगृहावर गेल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी या आंदोलनाचं संपूर्ण ब्रीफिंग केलं. गृहराज्यमंत्री देखील त्या ठिकाणी होते अशी माहिती आहे. तर या आंदोलनाचं ब्रीफिंग झाल्यानंतर आता 1 दिवसाची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने पाहायला मिळतंय. मात्र एकंदरीतच राजरत्न रश्मी शुक्लाचं भेटणं किंवा या सगळ्यामुळं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी मिळेल असं बोललं जात होतं. कारण 6 ते 7 अर्ज जवळपास परवानगी वाढवून मिळावी यासाठी दिले गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता उद्या नेमकी सरकारची भूमिका या सगळ्यावर काय असणार? आंदोलनाच्या पुन्हा परवानगी 1 दिवसाची मुदतवाढ मिळते की मग काही वेगळा निर्णय रात्रीमधनं होतो हे सगळं पाहणं महत्वाचं आहे राजरत्न. संकेत, ही परवानगी मिळण्याच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलेलं होतं. पोलीस जे आहे मनोज जरांगे पाटील जी वाढ मागत होते की आम्हाला काही दिवस वाढून मिळावेत अशी मागणी जे करत होते त्यासाठी पोलीस सकारात्मक निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस हे आधीच म्हणाले होते. त्याचबरोबर सकाळी जर आपण पाहिलं संकेत तर अत्यंत आक्रमक असे जरांगे पाटील पाहायला मिळाले. त्यांनी थेटपणे सरकारला इशारा दिलेला होता की तुम्ही गोळ्या जरी घातल्या तर मी विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय हटणार नाही. आणि अगदी स्पष्टपणे सकाळीच भूमिका मांडलेली होती. जरांगेचं सकाळचं ते आक्रमकपणा पाहून कुठेतरी सरकारने हे ठरवलं होतं की आपल्याला परवानगी देणं भाग आहे आणि त्याच अनुषंगाने ही परवानगी दिली गेली असं वाटतं. आणि जसं तू आता सांगितलंस की उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा सुद्धा आहे आणि त्याच अनुषंगानं राज्यातील विशेषतः मुंबईमधली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये किंवा त्याचबरोबर सध्या राज्यभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय त्यामुळे कसल्याही पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल यासाठी ही कुठेतरी परवानगी दिली असं वाटतं. अगदी निश्चित राजरत्न. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खरं तर सरकारने ही परवानगी दिली असावी अशाच प्राथमिक जो आहे तसं बोललं जातं. एकंदरीतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्याचा मुंबई दौरा नियोजित असल्याची माहिती आहे. त्यामुळं त्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुद्धा कुठलंही अडचण किंवा अडथळा येऊ नये यासाठी सुद्धा आझादनगर पोलीस ठाण्यांचे आहे आझाद मैदान पोलीस ठाण्यांनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही परवानगी दिली आहे असं बोललं जात आहे राजरत्न. संकेत, एका बाजूला पाहिलं तर आता मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जर पाहिलं तर जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत. ते म्हणतात की आम्हाला अर्थात ओबीसी मधूनच आरक्षण द्या, आम्हाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या. जसं की निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आहे त्यांनी जी आता त्यांच्या पद्धतीनं जो रिसर्च सुरू आहे संशोधन सुरू आहे ते पाहिलं तर हैदराबाद गॅझेट असेल त्याचबरोबर सातारा गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल या सर्वांचा अभ्यास करतायत. याआधी जर पाहिलं तर आपण अनेक अशा कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगानं आता राज्य सरकारच्या वतीनं जे आहे 6 महिन्यांची मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु या ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीला आता जर पाहिलं तर कुठेतरी ओबीसी संघटनांनी सुद्धा आता विरोध दर्शवलेला आहे. लक्ष्मण हाके यांनी थेटपणे विरोध दर्शवलेला आहे. आम्ही जशाच तसं उत्तर देऊ अशी भाषा जी आहेत लक्ष्मण हाके यांनी उच्चारल्याचं पाहायला मिळतंय. मंगेश ससाने त्याच पवित्र्यामध्ये आहेत, नवनाथ वाघमारे सुद्धा त्याच पवित्र्यामध्ये आहेत. कुठेतरी राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होईल असं वाटतंय. अगदी निश्चित राजरत्न. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा एकदा राज्यामध्ये भडकण्याची शक्यता जी आहे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण तिकडे मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करतायत तोच इकडे लक्ष्मण हाकेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा सरकार उलथवण्याचा डाव आहे. जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर ओबीसीचं आरक्षणच संपेल अशा स्वरूपाचं केलेलं विधान स्टेटमेंट असेल. मंगेश ससाने जे ओबीसी नेते आहेत ते देखील तिकडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं किंवा तिकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. उद्या सकाळपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण जे आहे ते देखील केलं जाणार आहे. उद्या दिवसभर राज्यभरमध्ये ओबीसीचं साखळी उपोषण सुद्धा आपल्याला आंदोलन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा एकदा उभा राहण्याची जी आहे ती शक्यता असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं सरकार आता या सगळ्यावर सरकारचीच भूमिका राजरत्न निर्णायक असणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीची भूमिका देखील या सगळ्यामध्ये
महत्वाची असणार आहे. त्यामुळे आज रात्रीभरामध्ये सरकार म्हणून सरकार पातळीवर प्रशासकीय पातळीवर नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं आहे. निश्चितपणे सरकारी पातळीवरती रात्रीमधून काय घडामोडी होतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण जरांगे पाटलांना आता एक दिवस मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे अर्थात उद्या सायंकाळी 6 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे संकेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता यावरून कुठेतरी राज्यामध्ये राजकारण रंगताना पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की विरोधी पक्षांनी अर्थात सोयीची भूमिका घेऊ नये आणि राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे तुमचं तोंड आज ना उद्या भाजेल असं थेटपणे त्यांनी विरोधकांनाच देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी सोयीची भूमिका न घेता विरोधी पक्षांनी ठोस भूमिका घ्यावी असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. अगदी निश्चित राजरत्न देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या सगळ्यावर भूमिका मांडली. आता जर आपण पाहिलं राजरत्न तर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद आझाद मैदानावर जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू न देणं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असा थेट आरोप मनोज जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. सरकार आडमुठ्या स्वरूपाची भूमिका घेत असेल तर मराठे सुद्धा आडमुठ्या स्वरूपाचीच भूमिका घेतील असा थेट त्यांनी सरकारला पुन्हा एकदा राजरत्न इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सरकारची भूमिका ही इंग्रजांपेक्षाही वाईट आहे असं थेट मनोज जरांगे पाटील जे आहेत राजरत्न ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आंदोलकांसाठी कोणतीही सोय सरकारने केली नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी म्हटल्याचं पाहायला मिळालंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं राजरत्न तर सरकारकडून सार्वजनिक शौचालय आणि खाऊंची दुकानं सुद्धा बंद केली असं थेट जरांगे पाटील जे आहे ते म्हटल्यासारखं पाहायला मिळत आहे. एक दिवसाची परवानगी ही रडक्यासारखी काय देत आहे असं थेट मनोज जरांगे पाटील जे आहेत ते राज्य सरकारवर म्हटल्याचं आपल्याला राजरत्न पाहायला मिळत आहे. त्यामुळं सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा हा एक संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण असणार असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे. आंदोलन मोडायचं की नाही हे सरकारच्या हातामध्ये असणार आहे असं जरांगे पाटील जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे राजरत्न महत्वाचं हेच आहे की सरकार या सगळ्यामध्ये काय भूमिका घेतंय. सरकारची भूमिका ही अतिशय निर्णायक आणि महत्वाची भूमिका असणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीची भूमिका या सगळ्यामध्ये महत्वाची असणार आहे. मागच्या आंदोलनाच्या दरम्यान जर आपण राजरत्न पाहिलं तर जरांगे पाटलांनी आंदोलन पुकारल्यानंतर अगदी पहिल्या आंदोलनाच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अंतरवाली सराटीमध्ये गेले. त्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली. दुसऱ्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र इथं प्रत्यक्षामध्ये ही सगळी आंदोलनं राजरत्न अगदी 26-27 जुलै 2024चं आंदोलन जर आपण सोडलं तर सगळे आंदोलन ही अंतरवाली सराटीमध्ये झाली होती आणि सरकार हे मुंबई टू अंतरवाली सराटी प्रवास करून सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांच्या भेटीला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. संकेत जसं आता तू सांगितलेलं आहेस हाच आरोप सकाळी आमदार रोहित पवार यांनी केलेला होता. आता जरांगे पाटील जे उच्चारतायत की मुंबईमधले स्टॉल्स बंद करण्यात आलेले होते, अगदी तशाच पद्धतीचा आरोप सकाळी रोहित पवार यांनी केलेला होता. खरं तर जरांगे पाटील म्हणतात की हे जे तुम्ही मराठे मुंबईत आल्याच्या नंतर तुम्ही जे वागलेला आहात ते कायम मराठ्यांच्या लक्षात राहील असं जरांगे पाटील म्हणतात. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला पाणी सुद्धा मिळू देताय अशी वागणूक योग्य नाहीये आणि रडक्यासारखं एक दिवस परवानगी काय देताय, आम्हाला परवानगी द्यायची तर तुम्ही पूर्णपणे परवानगी द्या असं मनोज जरांगे पाटील जे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्यामध्ये ते म्हणताना दिसत आहेत. अगदी निश्चित राजरत्न आमदार रोहित पवारांनी केलेला आरोप आणि त्या सगळ्याला आता जरांगे पाटलांनी दिलेली पुष्टी या सगळ्यावर खरं तर सरकारच्या प्रतिनिधींनी सरकारच्या शिष्टमंडळाने बोलणं हे गरजेचं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये तसं काही होताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. या अगोदर जर आपण पाहिलं राजरत्न तर सरकारचं शिष्टमंडळ मुंबईतनं जरांगे पाटलांना भेटायला अंतरवाली सराटीमध्ये जाताना पाहायला मिळालं होतं. आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आलेले आहेत. सगळं मंत्रिमंडळ मुंबईमध्ये आहे. अशा वेळी जरांगे पाटलांचं उपोषण आणि वाढती गर्दी लक्षात घेता गणेशोत्सवाचा काळ ती जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये तुम्ही गणेशोत्सवाच्या विसर्जनाचा उल्लेख केला होता. गणेश विसर्जनाचा कालावधी असल्यामुळे गणेश आगमनाचा कालावधी असल्यामुळे या सगळ्याला कुठलाही अडथळा येणार नाही याची जबाबदारी देखील आंदोलकांनी घ्यावी असं सरकारने म्हटलेलं होतं. तर मग आता सरकारच्या शिष्टमंडळानं त्या ठिकाणी जाऊन जरांगे पाटलांची भेट घेणं किंवा जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत त्यांना ठोस असं आश्वासन देणं त्याची कृती करणं हे सरकारचं प्रतिनिधी सरकारचं शिष्टमंडळ निश्चितपणे करू शकतो. प्रत्यक्षात मात्र 8 तासामध्ये तसा प्रयत्न का झाला नाही हा देखील एक प्रश्न आहे. आज रात्रीमध्ये काही सरकारचे शिष्टमंडळ किंवा सरकारचं संकेत जर दुसरी एक महत्वाची आता बातमी आहे ती म्हणजे जर पाहिलं तर आज सरकारचं शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेलं नाही. जसं तू आता सांगितलंस की सरकारचं शिष्टमंडळ आज रात्रीपर्यंत
मनोज जरांगे पाटील यांची चर्चा करण्याची शक्यता आहे. आता ते मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते देवेंद्र फडणवीसांची आता भेट घेऊ शकतात अशी शक्यता आहे. दिवसभरामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर एक सविस्तर चर्चा करून सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी आंदोलनाच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील करताना दिसत आहे. सरकार आडमुठे वागलं तर मराठे सुद्धा आडमुठे वागतील, मराठे घुसले आणि त्यांनी मुंबई जाम केली असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. कुठेतरी आता मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या विरोधात कुठेतरी आता आक्रमक भूमिका पाहायला मिळते. संकेत सकाळपर्यंत मनोज जरांगे पाटील म्हणत होते की पोलिसांना सहकार्य करा, सरकारला सहकार्य करा असं म्हणत होते. तेच मनोज जरांगे पाटील आता म्हणतायत की मराठे मुंबईमध्ये आल्याच्या नंतर खाण्यापिण्याची जी दुकानं आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत. तुम्ही इंग्रजांपेक्षा बेकार आमच्याशी वागताय, वाईट अशी वागणूक करताय असं मनोज जरांगे पाटील म्हणताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे मुंबईमध्ये आल्याच्या नंतर मराठा समाजाचे तुम्ही हाल केले असा आरोप जे आहेत मनोज जरांगे पाटील करताना पाहायला मिळतात. सरकारने जो भंगार खेळ सुरू केलेला आहे तो खेळ बंद करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत. एक एक दिवस आम्हाला परवानगी काय देत आहे, आम्हाला पूर्ण आंदोलनासाठी परवानगी द्या, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आम्हाला जी आहे ती परवानगी द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत. अगदी निश्चित राजरत्न, मनोज जरांगे पाटलांनी आज सकाळी सुद्धा पोलीस प्रशासनाला, सरकारला सहकार्य करा असं ते म्हटल्याचं पाहायला मिळत होते. सरकारचे आभार खरं तर त्यांनी मानलेले होते. आता मात्र प्रत्यक्षात सरकारवर घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील हे करताना पाहायला मिळत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या मोठ्या संख्येनं खरं तर मराठा आंदोलक त्या ठिकाणी आलेत आणि हे काही एका रात्रीत आलेत का राजरत्न? तर 6 महिन्यापूर्वी मराठा आंदोलकांनी स्वतः मनोज जरांगे पाटलांनी त्याबाबतचे सुतोवाच जे आहे ते केलं होतं की पुढचं आंदोलन मुंबईमध्ये येऊन करणार, ताकदीने करणार आणि मराठा आरक्षण घेऊनच परत मार्गस्थ होणार. 6 महिन्याचा वेळ मध्ये होता. मध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण देखील अंतरवाली सराटीमध्ये केलं होतं आणि त्यानंतर सुद्धा सरकारच्या शिष्टमंडळाने वेळकाढू धोरण का राबवलं गेलं किंवा सरकारच्या शिष्टमंडळाने तेव्हाच जरांगे पाटलांना च्या मागण्यांकडे त्यावेळी लक्ष का गांभीर्यपूर्वक दिलं गेलं नाही. जर सगळे सोयरेच्या अंमलबजावणीचे जरांगे पाटील म्हणतात त्या अनुषंगाने सुद्धा कायदेशीर दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा या सगळ्यावर सरकार पातळीवर काही चर्चा झाली का? खरंच सगळे सोयरेची अंमलबजावणी करणं शक्य आहे का? या दृष्टिकोनातनं सरकारच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ काही कायदेतज्ञ, घटनातज्ञांशी चर्चा करून त्याबाबतचा विचार विनिमय का घेतला नाही? जर होत नसेल तर मग त्यावेळी जरांगे पाटलांना तसं आश्वासन सरकारच्या प्रतिनिधीने का दिलं? मग लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरांगे पाटलांना केवळ ठीक आहे आश्वासन तर देऊ अशा स्वरूपाचा काही कार्यक्रम सरकारने राबवला का? ह्या सगळ्यामुळं खरं तर हा सगळा जनक्षोभ जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळं आता सरकारचं शिष्टमंडळ हे तात्काळ जरांगे पाटलांना भेटणं हे गरजेचं आहे. त्याच्या या आंदोलनावर योग्य तो तोडगा काढणंही गरजेचं आहे. संकेत, एक बाब तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट केली, ते म्हणजे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही असं स्पष्टपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांनी भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे की ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. आता जरांगे पाटलांचा पुढचा स्टँड कशा पद्धतीने असू शकतो? कारण ज्या मागणीसाठी जरांगे पाटील आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत ते म्हणजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं आणि फडणवीसांनी आजच जाहीर केलेलं आहे की ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. अगदी निश्चित मनोज जरांगे पाटील हे तर थेटपणे जर आपण पाहिलं तर ओबीसी मधून आरक्षण घेणार मराठा कुणबी एकच आहेत असं मनोज जरांगे पाटील हे वारंवार म्हणताना पाहायला मिळत आहेत. सरकार पातळीवर सरकारने योग्य तो निर्णय घेणं राजरत्न गरजेचं आहे आणि सगळे अहवाल सरकारकडे आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल, इम्पेरिकल डेटा या सगळ्याच्या अनुषंगाने काय तो कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक चौकटीमध्ये बसणारा, संविधानिक चौकटीमध्ये बसणारा आणि 50% आरक्षणाची जी कॅब आहे त्यामध्ये बसणारा घटनात्मक निर्णय हा सरकारला घ्यायचा आहे, सरकारच्या प्रतिनिधींना घ्यायचा आहे. त्यामुळे सरकार आणि जरांगे पाटील या दोघांनी समोरासमोर बसून खरं तर चर्चा करण्याची गरज आहे. स्वतः जरांगे पाटील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यरत्न, कारण या अगोदर सरकार पातळीवर चर्चा झालेली होती ज्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटायला आपल्याला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी किंवा त्या तशा स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर आता जरांगे पाटीलही मुंबईत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत आहेत, अजित पवार आज दौंडमध्ये होते, ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निम्म मंत्रिमंडळ हे आता मुंबईमध्ये आहे. या सगळ्यांशी चर्चा करून जशी मंगळवारची साप्ताहिक बैठक
राज्य मंत्रिमंडळाची होते तशी उद्या शनिवारी ती राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा घेता येईल का? कारण निवडणुकांच्या काळात आपण पाहिलं राजरत्न की दर 2 दिवसांनी एक राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हायची आणि निर्णयांवर निर्णय आपल्याला तिथं पाहायला मिळायचे. तसं काही सकारात्मक इथं निर्णय घेता येईल का आणि या अनुषंगाने काही तोडगा काढता येईल का हे सुद्धा सरकार पातळीवर करणं गरजेचं आहे. त्यामुळेच राजरत्न सरकारची भूमिका हीच या सगळ्यामध्ये निर्णायक आणि महत्वाची राहणार आहे. नक्कीच संकेत, सरकारची भूमिका यामध्ये जी आहे ती नक्की निर्णायक असणार आहे. कारण आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आज रात्रीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही या प्रत्येक घटनेचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.